यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री गोरे, आमदार कोठे यांच्या चाणक्य नीतीमुळे शिंदे नरोटे यांचा स्वीकृतचा डाव फसला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। लोकशाहीमध्ये एका मताला किती किंमत आहे हे सोलापूर महापालिकेत देखील दिसून येत आहे। वैभव हत्तुरे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा महापालिकेत एकमेव नगरसेवक निवडून आला। त्यामुळे हत्तुरे यांना सोबत घेऊन शिंदे सेनेचे 4, काँग्रेसचे 2 अशा 7 नगरसेवकांच्या माध्यमातून एक स्वीकृत नगरसेवक निवडून आणण्याचा शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांचा डाव फसला। महापालिकेचे 102 नगरसेवक आहेत आणि यामध्ये भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत। यातील एक नगरसेविका शालन शिंदे या जेलमध्ये आहेत, तर MIMचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत। तौलनिक संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या मतदानाऐवजी थेट नियुक्त्या केल्या जातात। 10 नगरसेवकांच्या पाठीमागे एक स्वीकृत नगरसेवक देता येतो। मात्र भाजपचे 90 नगरसेवक नाहीत आणि त्यामुळे अपूर्णांक पद्धतीने जास्तीत जास्त सदस्य संख्या असलेल्यांचा विचार केला जातो। शिंदे सेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि वैभव हत्तुरे असे मिळून 7 जण एकत्र आले असते आणि त्यांनी तशी गट नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली असती तर त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक निवडून आला असता। मात्र त्यांची ही खेळी भाजपच्या लक्षात आली। गणितानुसार भाजपचा 9वा नगरसेवक धोक्यात होता। त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या वैभव हत्तुरे यांना आपल्या गळाला लावून तातडीने पुण्यात जाऊन त्यांच्यासोबत गट नोंदणी केली। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या या चाणक्य नीतीमुळे अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी गाफील राहिल्याचा त्यांचा डाव फसला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग होणार। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 90 पदांसाठी मैदानी चाचणी सुरू। आज महिला उमेदवारांची होणार चाचणी। शिंदे सेनेचे सोलापूरचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पालकमंत्र्यांवर केली टीका। म्हणाले, गोरे स्वतःला सोलापूरचे मुख्यमंत्री म्हणून देखील घोषित करतील। सोलापुरातील 7 रस्ता येथून सोमवारी सायंकाळी काढण्यात आली बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल यांची मोठी मिरवणूक। सोलापूर शहरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। सोलापूर झडपीत निवडून आलेल्या 68 झडपी सदस्य आणि 136 पंचायत समिती सदस्यांची नावे शासनाच्या गॅझेटमध्ये झाली प्रसिद्ध। लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती निवडीचे कार्यक्रम होणार जाहीर। दक्षिण सोलापुरातील मंद्रुप, निंबर्गी, भंडारकवठे हा रस्ता करण्यासाठी केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून 7,72,00,000चे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले टेंडर। दक्षिण सोलापुरातील कुरघोट, माळकवटे, निंबर्गी, विंचूर, कुसूर हा रस्ता करण्यासाठी निघाले 5.25 कोटी रुपयांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टेंडर। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी चरण चौरे यांची निवड। सोलापूर झडपीत 38 असे पूर्ण बहुमत असलेल्या भाजपला शिवसेनेचे 8 सदस्य पाठिंबा देऊन सत्तेत होणार सहभागी।
सोमवारी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला जिल्ह्यातील 11 केंद्रांवरील 393 विद्यार्थ्यांनी मारली दांडी. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचे दुःखद निधन. राज्यातील 75 बड्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वाटण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पक्षाच्या सर्व आमदारांनी केली एकमताने निवड. तर 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे होणार राष्ट्रीय अधिवेशन. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये लॉला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या CET 2026 या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस दुसऱ्यांदा देण्यात आली मुदतवाढ. अजित पवार यांचे राष्ट्रीय सल्लागार नरेश अरोरा यांची सुरू झाली राज्यसभेसाठी मोर्ची बांधणी. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील विविध लीड बँकांकडून माहिती संकलन करण्याचे काम झाले सुरू. 23 फेब्रुवारीपासून अधिवेशन होणार सुरू तर 7 मार्च रोजी मांडला जाणार अर्थसंकल्प. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर हा महामार्ग पूर्णत्वाच्या दिशेने. संजय कदम यांची माहिती. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी मुंबईत लोकभवन येथे होणार भेट. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 फेब्रुवारीपासून 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार. मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजान सण गुरुवारपासून होणार सुरू. कर्नाटकातील हुबळी येथील श्री सिद्धारूढ स्वामी मठात वार्षिक जत्रा महोत्सवात देशभरातील लाखो भाविक दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जानेवारीची भारताची एकूण निर्यात 13% वाढून $80 अब्ज पर्यंत पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाची माहिती. तारिक रहमान आज ढाका येथे बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ. या शपथविधी सोहळ्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भारताचे प्रतिनिधित्व करणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.